कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणींनी प्रयाग चिखली येथे गुरुदेव दत्तांना जलाभिषेक घातला। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हा जलाभिषेक घालण्यात आलाय। यावेळी करवीर तालुक्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांनी पदयात्रा काढत प्रयाग चिखली येथे संगमावरील नदीचं पाणी दत्तगुरूंना जलाभिषेक घालण्यासाठी आणलं। महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावा यासाठी साकडंही यावेळी त्यांनी घातलं। महाराष्ट्राचे लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून आज आम्ही जलाभिषेक घालून प्रार्थना केल्या, साकडं घातले की आमचे भाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व्हावे। सर्वसामान्याचा नेता म्हणून आपले एकनाथ साहेब आहेत आणि सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व आहे, त्यामुळे तेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही लाडक्या बहिणी करवीर विधानसभेत जास्तीत जास्त संख्येने आज इथं उपस्थित झालेला आहोत। आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही पर्यावरती गुरुदेव दत्त यांना साकडे घातलेले आहे की आमचे लाडके नेते सगळ्या बहिणींचे, महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके नेते एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। त्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना केलेली आहे। श्री क्षेत्र प्रयाग चिखली ते दत्त गुरु महाराज यांच्या चरणी प्रार्थना करायला आलोय की एक महायुतीचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबच व्हावे परत, कारण की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अनेकदा मुख्यमंत्री व्हावा असे सर्व लाडक्या बहिणींची इच्छा आहे आणि अहोरात्र कष्ट करणारा असा भाव मिळायला बहिणींचे नशीब आहे। आणि आज प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी साकडं घालायलेले दत्तांच्या चरणी की मुख्यमंत्री परत एकदा पुन्हा एकदा आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच हवेत। आज महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आलेली आहे आणि आज आम्ही इथे करवीर मतदारसंघातील प्रयाग चिखली येथे दत्तगुरूंच्या चरणी आम्ही साकडं घालायला आज हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित आहेत। आमची अशी इच्छा आहे की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे। महिलांचे सक्षमीकरण करणे, त्याच्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे ही त्यांच्यात क्षमता आहे, म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे। नवी मुंबई बाजारात विविध प्रकारची फुलं दाखल झाली असून सध्या फुलांच्या बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्यानं मंदीचं वातावरण आहे। झेंडू, शेवंती, गुलाब यांसारख्या फुलांच्या किमतीतही लक्षणीय वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत। झेंडू सध्या 30 रुपये पाव या किमतीत मिळत असून सणासुदीच्या कालावधीत त्याचा दर 50 ते 60 रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। आता तर म्हणजे झेंडूची फुलं तर थोडी स्वस्त आहेत, पण शेवंती आणि गुलाब खूप महाग आहे। मार्गशीर्ष महिना सुरू होतोय, त्या महागाई वाढेल। मार्गशीर्ष महिना 4 तारखेपासून सुरुवात होईल, तर मार्गशीर्ष महिन्यात तर फुलांचे भाव वाढेल। आणि कशा आहेत नक्की झेंडूचे आणि शेवंतीचे? आता झेंडू 30 रुपये पाव आहे, एक मार्गशीर्ष मध्ये 50 रुपये पाव, 60 रुपये पाव चालेल आणि शेवंती त्यावेळेला 80 रुपये पाव चालेल। आता कमी आहे, आता कमी भाव आहे, आता 50 रुपये पाव चालू आहे। ग्राहकांचा प्रतिसाद आहे? ग्राहकांचा प्रतिसाद आता थोडी मंदी चालू आहे मार्केटमध्ये। मार्गशीर्ष मध्ये तेजी चालू आहे। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 44 वर किन्ही जवादे फाट्याजवळ दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। राळेगाव तालुक्यातील वडकीपासून 5 किलोमीटर अंतरावरील किन्ही जवादे फाट्याजवळ एकेरी वाहतुकीमुळे या 2 निष्पाप जीवांचा बळी गेला। या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प आहे। मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 16 वर्षीय तरुणीवर टॅक्सी चालकानेच प्रवासादरम्यान लैंगिक अत्याचार केल्याची घटना आता उघडकीस आली आहे। या घटनेमुळे मुंबईत खळबळ माजली आहे। तरुणी कॉलेजला जात असताना टॅक्सी चालकानं तरुणीवर हात टाकला। तरुणीवर कोणीतरी जादूटोणा केल्याचा बनाव करत तिला पुढील सीटवर बसवायला भाग पाडलं आणि नंतर लैंगिक अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी काळा चौकी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। नागपूर शहरात आजपासून दुचाकी चालकांसोबत मागे बसलेल्या सहप्रवाशांनाही हेल्मेट घालणं अनिवार्य करण्यात आलंय। नागपूर पोलिसांनी या संदर्भात नोटिफिकेशन जारी केलं असून हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जातंय। हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांवर आणि सहप्रवाशांवरतीही कारवाई करण्याचे आदेश दिलेत। शहरातील विविध ठिकाणी बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीनं या नियमांचं पालन होत असल्याचं पाहिलं जाईल आणि नियम तोडणाऱ्यांना ई-चलन पाठवलं जाईल।
भिवंडी महानगरपालिकेचे प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून शहरातील उड्डाणपूल स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। शहरातील कल्याण नाका, धामनगर नाका, वंजारपट्टी नाका येथील मुख्य 3 उड्डाणपूल पाण्याने धुण्यात आले व संपूर्ण उड्डाणपुलावरील धूळमाती स्वच्छ करण्यात आली। शहरात मुख्य रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। माननीय आयुक्त साहेबांनी काल रात्री निर्देश दिल्याप्रमाणे सर्व बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि स्वच्छता विभाग यांनी सर्व ब्लीच क्लीन करून माती सर्व खरडून काढायची आहे। धूळ माती उडली नाही पाहिजे म्हणून पाण्याने धुवायचं आहे अशी सूचना माननीय आयुक्त साहेबांनी दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही काम सुरू केलेलं आहे। संपूर्ण ब्रिज आम्ही दर शुक्रवारी धुण्याचं नियोजन केलेलं आहे। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।